आज आपण बनवणार आहोत बिना चिकाच्या खरवसाच्या वड्या। म्हणतात ना दुधाची तहान ताकावर भागवणे, असंच काहीतरी आहे बघा। कारण शहरामध्ये शक्यतोवर चीक आपल्याला भेटतच नाही, असंच काहीतरी त्याला पर्याय शोधावा लागतो। चला तर मग आज आपण वड्या कशा बनवायच्या आहे ते पाहणार आहोत। 1.5 कप मी दूध घेतलेला आहे आणि 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। एकजीव होईपर्यंत दुधामध्ये आपल्याला ते फेटत राहायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा कप मी गूळ टाकलेला आहे। एकदम परफेक्ट प्रमाण आहे। तुम्हाला साखर आवडत असेल तर साखरही टाकू शकता, पण गुळामुळे कलरही छान येतो आणि चव पण मस्त अशी लागते। आणि हे आपण चक्क्यासाठी दही जमवतो ना, ते घट्ट दही आहे। 2 चमचे घेतलेला आहे मी दही। आता व्यवस्थित आपण ते फेटून घेऊया। बघा अशा प्रकारे व्यवस्थित फेटून झाल्याच्या नंतर आम्ही कुकरचा डब्बा आहे त्याला बटर पेपर लावून घेतलेला आहे। ते जे मिश्रण आहे ना ते आता आपण व्यवस्थित गाळून घेऊ, कारण छोटे छोटे गुळाचे खडे वगैरे राहतात ना त्याच्यामुळे, कारण गूळ सर्व एकदम बारीक होत नाही ना, म्हणून आता व्यवस्थित मिश्रण आपण ओतून घेतलेलं आहे। ते मी खाली पातेल्यामध्ये जे आहे ना पाणी टाकलेलं आहे, त्यावर गाळणी ठेवून त्यावर डब्बा ठेवू आणि हे झाकून ठेवू। कमीत कमी अर्धा तास तरी हे तयार होण्यासाठी लागतो। आता आपण शिजले का बघूया। बघा तुम्ही चमचा किंवा बतई वगैरे टाकून बघू शकता। अशा प्रकारे एकदम प्लेन निघालं ना आपलं खरवस तयार झालेलं आहे असं समजायचं। आणि त्यानंतर कमीत कमी 2 तास तरी आपण ते थंड करायला ठेवायचं। थोडा वेळ पंख्याला ठेवा आणि त्यानंतर अर्धा तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि मग काढा, कारण ते एकदम सॉफ्ट असतं ना तर ते तुटायची शक्यता असते। त्यामुळे बघा पेपर काढून घेऊ आपण आणि आता त्या वड्या आहे ना छान मस्त असं तयार करून घेऊया। खूप सॉफ्ट होतात त्या, एकदम मस्त अशा लागतात, अगदी खरवसाच्या वड्यांसारख्याच लागतात। त्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर बडीशोप सुद्धा तुम्ही टाकू शकता। मी पार्थला आवडत नव्हतं म्हणून प्लेन बनवलेले आहेत। तुम्ही बघा मी वड्या पाडताना सुद्धा तुटता एवढ्या सॉफ्ट झालेल्या आहेत आणि एकदम छान अशी चव खरवसाच्या वड्यांसारखीच झालेली आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।